बघा, एक वस्तू 12% नफ्याने विकण्याऐवजी 10% तोट्याने विकली तेव्हा पूर्वीपेक्षा 880 रुपये कमी मिळाले तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? उदाहरणार्थ वस्तूची खरेदी किंमत, लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. वस्तूची खरेदी इथं आम्ही उदाहरणार्थ X समजली. आता वस्तू 12% नफ्याने विकली तेव्हा विक्री किंमत किती हा प्रश्न मनाशी. आता X अधिक 12% नफा, Xचा हा 12% नफा मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात पद्धतीनं मांडणार 12/100 असा. पुढं चला, X अधिक X गुणिला या 12ला भाग द्या 100 म्हणजे असा भाग जाईल हा 0.12. याचा अर्थ X अधिक 0.12 X, हे X नुसते X नसून एक X आहेत. एक X अधिक 0.12 X म्हणजे 1.12 X. जेव्हा 12% नफा तेव्हा वस्तूची विक्री किंमत होईल 1.12 X. आता दुसऱ्या प्रकरणामध्ये वस्तू 10% तोट्यानं विकली, म्हणजे जेव्हा 10% तोट्यानं विकली, जेव्हा 10% तोट्याने विकली तेव्हा विक्री किंमत काय बाबा? तेव्हा विक्री किंमत काय? X गृहीत धरलेली खरेदी किंमत वजा या खरेदी किंमतीच्या 10% इथं तोट्यानं विकली जात आहे. X वजा समोरील विक्री, तोटा जेव्हा होतो तेव्हा खरेदी वजा विक्री असते, म्हणून इथं वजा चिन्ह. आता X वजा X गुणिला हा भाग कसा जातो तर 0.10 असा. मग X वजा ही प्रोसेस 0.10 X. हे X नुसते नसून एक X आहेत. एक X मधून लक्ष द्या, याला काढा कंसातून. या एक X मधून 0.10 X वजा केले, उत्तर येते 0.90 X. म्हणजे जेव्हा वस्तू 10% तोट्यानं विकली तेव्हा विक्री काय तर 0.90 X. या 12% नफ्याने विकण्याऐवजी वस्तू 10% तोट्यानं विकली तेव्हा पूर्वीपेक्षा 880 रुपये कमी मिळाले. म्हणजे या दोन विक्रीतील हा फरक आहे 880 रुपये. मग याची मांडणी करायची कशी तर 1.12 X वजा 0.90 X बराबर हा फरक किती आहे तर 880 रुपयाचा. ही वजाबाकी लेकरांनो 10 आणि 12 22 म्हणजे 0.22 X बराबर 880. हा फरक Xला एकटं करा, 880 कड जाताना 0.22 भागीला स्वरूपात का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला असेल गुणिला, अधिक असेल वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. आता X बराबर या 880 सोबत एकावर 2 शून्य असलेली अर्थात 100 संख्या गुणिला घ्या, म्हणजे छेदस्थानी असलेलं हे दशांश चिन्ह गायब होईल. इथं एकावर 2 शून्य असलेली संख्या का गुणिला घ्यायची अंशस्थानी तर छेदस्थानी दशांश चिन्हानंतर 2 स्थळं आहेत, म्हणून एकावर 2 शून्य असलेली संख्या गुणिला, तेव्हा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. हे काही गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. आता हा भाग 22/88 होते, म्हणजे 4 आणि हे उरलं 0 4 वर, म्हणजे X बराबर काय तर हे 40 आणि हे 100 यांचा गुणाकार 4000 हे Xचं व्हॅल्यू आलं. X म्हणजे काय? त्या वस्तूची खरेदी किंमत. यासाठी वापरात आणलेलं हे चलपद 4000 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत. या गणिताला तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीनं सुद्धा सोडू शकता. इथं 12% एका प्रकरणात नफा, दुसऱ्या प्रकरणामध्ये 10% तोटा, समोर हे 880 अशा पद्धतीची मांडणी करून सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पावलं टाकू शकता. 12 आणि 10 22% बराबर 880. हे 22% आहेत लेकरांनो. मग 22%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात हे 880. आता 880 कड जाताना 100 गुणिला घ्यावे लागतात आणि हे 22 भागीला जातात. हा भाग 4 जातो. हे 40 हे 100 यांचा खार. इथं सुद्धा अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा सोडता येते. दिस इज द सेकंड
मेथड फॉर सॉल्विंग दिस मॅथ. ओके, तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर? 4,000 रुपये. ओके, वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.